पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे कल्याणमधून। कल्याणच्या देसाई गावामध्ये परप्रांतीयांची दादागिरी समोर आली आहे। परप्रांतीय महिलांनी शेतकरी कुटुंबाला त्रास दिला, शिवीगाळ करत शेतकरी कुटुंबाला धमकावले सुद्धा। महिलांनी पोलिसांना धक्का सुद्धा दिलाय। हा व्हिडिओ व्हायरल होतोय। तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यानंतर होऊ लागली आहे। तर कल्याणमध्ये हा प्रकार घडलाय। कल्याणच्या देसाई पाडा या परिसरात हा प्रकार घडलाय। परप्रांतीयांकडून शेतकरी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न झालाय। यावेळेस या परप्रांतीय महिलांनी पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे। हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होतोय। दरम्यान यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। तर कल्याणच्या देसाईपाडा येथील ही दृश्य आहेत। या दृश्यात परप्रांतीयांनी शेतकरी कुटुंबाला त्रास दिलेला आहे। सोबतच या परप्रांतीय महिलांनी पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केल्याचं या व्हिडिओमध्ये समोर येतोय। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। किशोर, नेमका काय प्रकार आहे, कशामुळे वाद झाला आणि परप्रांतीय महिलांनी काय इतकी दादागिरी केली आहे? नक्कीच जगदीश, देसाई गावातली ही घटना आहे। कल्याण ग्रामीण मधलं देसाई गाव आहे। या गावामध्ये जे शेतकरी राहतात, जी 5-6 कुटुंब आहेत, यांच्या जमिनीवर काही वर्षापूर्वी यांचे पूर्वफार जो व्यवहार झाला होता वडीलधाऱ्यांचा, त्यामध्ये एका बिल्डरला त्यांनी ही जागा दिली होती व्यावसायिक विकासकाला। परंतु काही भाग जो आहे तो त्यांच्याकडे राहिला होता आणि ते त्याच्यावर शेती आजही करतात, आजही सर्वसामान्यासारखे जगतायत। परंतु कुठल्या तरी आता ह्या वेगळ्या शक्तीचा त्यांच्यावर डोळा आहे त्या जमिनीवर, आणि त्याकरता त्यांनी ह्या भाडोत्री महिला पाठवल्या होत्या। आणि ह्या भाडोत्री महिलांनी, या परप्रांती महिला आहेत, त्यांनी आवडची भाषेत शिवीगाळ करणं, त्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणं, अगदी कपडे पिढे काढण्याचाही सुद्धा प्रकार त्यांनी केला। आणि या सगळ्या किळसवाण्या प्रकारामुळे मराठी कुटुंब जे आहे ते वैतागले होते आणि त्यांनी अक्षरशः मग त्यांनी पोलीस 112 क्रमांकावर पोलिसांना बोलवलं। त्यावेळेस 2 महिला पोलीस आले पोलिसांच्या, त्या महिलांना सुद्धा धक्काबुक्की करण्याचा प्रकार झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी भूमिपुत्रच आता इथे असुरक्षित असल्याची भावना समोर आली आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या पक्षाचे जे महाराष्ट्रामध्ये सचिव आहेत संतोष केने, यांनी यामध्ये आता सहभाग घेऊन डायगर पोलीस स्टेशनला एक शेतकऱ्यांचा आज एक आंदोलनपर असा मोर्चा नेला होता। आणि त्या अंतर्गत त्यांनी आता जे पोलीस कमिशनर आहेत ठाण्याचे डोंगरे साहेब, ठीक आहे, तर कारवाईची मागणी आता होऊ लागलेली आहे। धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल। 5 वाजेपर्यंत ती महिला इकडे आलेल्या, तर मला 7 वाजता कळालं। तेव्हा मी धावत आलो। तोपर्यंत या 55-56 महिलांनी कंपाऊंड पार पूर्ण ते लास्टपर्यंत तोडून टाकलेलं। थांबवतो, तुमच्याकडे आयडिया आहे का, काय कोणी लेटर दिले का, ते काहीच नाही। आमचा सर येईल 10 वाजता, तेव्हा त्यांच्याशी बोला। आणि गचगच पत्र हलवत साहेब, एवढं महिला व्हायचं, एक शब्द बोलायला चान्स नाही। बोलायला लागलो का इकडे पत्रांचा धडाधड आवाज येत होता। कोणाशी बोलू, कोणाची मदत मागू, काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे। नाचून दाखवत होते अशा वेगळ्याच अशा, आणि खूप म्हणजे आम्हाला असं काय काय दाखवत होत्या, आम्हाला खूप त्रास दिला। अख्खा दिवस ते आमच्या जवळ येत म्हणजे आम्हाला बोलतो की तुम्ही या आमच्या अंगावर, असं बोलतो। पण आम्हाला सांगून केलं तर जाऊ नको त्यांच्या अंगावर, इथून काय बोलायचं बोला, आपली बाउंड्री सोडून जाऊ नका त्या बाजूला बोलतो, असं सांगितलं। पत्र बांधले आम्ही, तरी पण ते परत लाथा मारून खाली पाडले ते। आणि रात्री 3 वाजता दगडफेक केली, रात्रीने पण घरावर आम्ही इथेच होतो, झोपलेलो होतो इथे। खूप त्रास देतात, ते हालत पण नाही इथून। 5 वाजेपर्यंत ती महिला इकडे आलेल्या, तर मला 7 वाजता कळालं। तेव्हा मी धावत आलो। तोपर्यंत या 55-56 महिलांनी कंपाऊंड पार पूर्ण ते लास्टपर्यंत तोडून टाकलेलं। थांबवतो, तुमच्याकडे आयडिया आहे का, काय कोणी लेटर दिले का, ते काहीच नाही। आमचा सर येईल 10 वाजता, तेव्हा त्यांच्याशी बोला। आणि गचगच पत्र हलवत साहेब, एवढं महिला व्हायचं, एक शब्द बोलायला चान्स नाही। बोलायला लागलो का इकडे पत्रांचा धडाधड आवाज येत होता। कोणाशी बोलू, कोणाची मदत मागू, काहीच सुचत नव्हतं साहेब मला तिथे। शेतकऱ्याला फसवणूक केलेलं त्यांना न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळत नसेल, गुंडगिरी चालू राहत असेल, तर या विभागाचे भूमिपुत्र रस्त्यावर उतरले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील। आणि आमदार खासदारांची जबाबदारी काय? निवडणुका संपल्या, मतदान गेलं, आणि मतदार राजाला तुम्ही असं धक्काबुक्की करायची वाट बघताय का? काम काय? अधिवेशन चालू आहे, न्याय मिळाला पाहिजे, प्रश्न सुटला पाहिजे।
साहेब, विषय असा आहे की सदरची जी मिळकत आहे, हा जो शेतकरी आहे, या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात दावा सुरू आहे ॲडव्हर्स पोझिशन खाली मालकी मिळवण्याकरिता. सदरचा दावा हा न्यायप्रविष्ट, सदरची मिळकत ही न्यायप्रविष्ट असताना काही त्रयस्थ लोकांनी, साधारण 60 ते 70 महिला, या परवा सकाळी या मिळकतीवर ट्रेसपास करण्याच्या प्रयत्नात घुसल्या. त्यांना आम्ही आयडेंटिटी विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडे कुठलीही आयडेंटिटी नाहीये, त्या महिला स्थानिक नाहीयेत. 60 ते 70 महिला आहेत. फक्त विचारलं तर ते एवढंच सांगतात की आमचे आयडी आहेत, आमचे सिनियर येऊन दाखवतील. 2 दिवस झाले त्या महिला त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. त्या महिलांमुळे आजूबाजूला दहशतीचं वातावरण आहे. कालही रात्री त्या महिलांनी ह्याच्या घरावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला रात्री.